मित्रांनो, उज्जैन महाकालांच्या दर्शनाला चाललाय तर हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करा। संपूर्ण माहिती खर्च यामध्ये पाहायला मिळेल। कोल्हापूर मधून बसने पुण्यामध्ये आलो। पुण्यामध्ये दुपारी 3:30 वाजता दौंड इंदोर एक्सप्रेस रेल्वे बुकिंग करून पूर्ण रात्र प्रवास करत दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता पोहोचलो पवित्र उज्जैन नगरीमध्ये। रेल्वे स्टेशन पासून मंदिरापर्यंत येण्यासाठी 20 रुपयाचे तिकीट काढून तुम्ही रिक्षाने येऊ शकता। मंदिर परिसरामध्येच रूम केली, आवरलो आणि यानंतर आम्ही निघालो महाकालांच्या दर्शनासाठी। उज्जैन महाकालेश्वर हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी अत्यंत पवित्र असे ज्योतिर्लिंग मानलं जातं। आम्ही निळकंठ प्रवेशद्वारामार्गे मंदिर परिसरामध्ये प्रवेश केलो। या ठिकाणी राकेशने अगोदरच तात्काळ दर्शन पास बुकिंग केला होता, त्यामुळे आम्हाला अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये महाकालांचे दर्शन झाले। तुम्ही डायरेक्ट सुद्धा दर्शनाला थांबू शकता, ज्यासाठी तुम्हाला 1.5 ते 2 तासांमध्ये दर्शन होते। यानंतर मंदिर परिसरामध्ये असलेल्या प्राचीन मंदिरांमध्ये दर्शन घेतलो। आलेल्या भक्तांसाठी मंदिर प्रशासनाने खूप सुंदर अशी व्यवस्था केली होती। दिवसभर उज्जैन नगरी आणि प्राचीन ठिकाणे पाहून आम्ही सुरू केला परतीचा प्रवास। मित्रांनो, एका दिवसामध्ये उज्जैन मध्ये अशी काही ठिकाणे पाहिली ज्याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही। उज्जैन मध्ये एका दिवसामध्ये काय काय पाहता येते, कुठे फिरता येते, किती खर्च येतो हे पाहूया पुढच्या व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत आत्ताच मला फॉलो करा। बोला जय महाकाल।